शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण भारतीय कृषी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण बातमी आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. बघा, गेल्या वर्षी 1 जूनपासून समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केली होती. 1 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत सुमारे 17,14,000 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला. मात्र जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. विशेषतः 2 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या प्रचंड पावसामुळं अनेक शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली. सतत होणाऱ्या पावसामुळं शेती जमिनीत पाणी साचून राहिल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी 9 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हास्तरीय समितीनं सॅम्पल सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. विमा संरक्षित क्षेत्रातील नुकसानीचा अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्यात आला. समितीनं या अहवालाची सखोल चर्चा करून त्यास मान्यता दिली. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश भारतीय कृषी विमा कंपनीला देण्यात आलेले आहेत. बीड जिल्ह्यातील सर्वेक्षणानुसार सुमारे 6,59,424 शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम रक्कम मिळणार आहे. याशिवाय 2,44,460 शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक नुकसानीच्या आधारे विमा रक्कम दिली जाणार आहे. बघा, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, आष्टी, बीड, धारूर, गेवराई, केज, माजलगाव, परळी, पाटोदा, शिरूर आणि वडवणी या सर्व तालुक्यांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. विमा कंपनीनं तयार केलेल्या याद्या संबंधित कार्यालयांकडे पाठवण्यात आल्या असून शासनाचा हिस्सा प्राप्त झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नुकसान भरपाई निधीचं वितरण करण्यात येणार आहे. आता ही होती बीड जिल्ह्याविषयी माहिती. तुमच्या जिल्ह्याची माहिती हवी असेल तर खाली आम्हाला तुमचा जिल्हा कमेंट करा. त्याच्यावरती आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवू. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.